दादा केवढं आहे? तर साप तर दिसलेला आहे मित्रांनो, विषारी जातीचा घोणस साप आहे. थंडी आता चालू होती ना, हे साप मिळणार. तर घोणस साप आहे, त्यामुळे विषारी साप असल्यामुळे आधी बॅग सेट करून घेते, म्हणजे पकडला की त्याला लगेच आपल्या बॅगेमध्ये त्याला भरता येईल. इथं सगळं आहे ना, वाळलेल्या झाडांचं आहे ना, पाला पाचोळा पडलेलं आहे. साप अशाच जागी लपतो हा. टायर उचलला की तुम्हाला दिसतील बघा. असं जर साप बसलेला असेल वाळलेल्या पाला पाचोळ्यामध्ये, तर कळणार पण नाही की हा साप आहे. असं वाटतं की पाचोळाच आहे बाबा वाळलेला, अशी त्याच्यावर डिझाईन आहे. अशा पद्धतीची डिझाईन आहे त्याच्यावर, जीभ बाहेर काढते. चला पकडून घेते. छोटा साईजचा साप आहे त्यामुळे खूप चपळ असणार आहे. असेच विषारी साप तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा एरियामध्ये दिसू शकतात. हा विषारी साप आहे. मी इथे सांगत होते घोण्याचे, तरी पण पाठीमागे ज्या मुली होता त्या तरी पण बोलत होते की नाही तो अजगर आहे बरं का, अजगर आहे. म्हणजे ह्या सापाला लोक अजगर सुद्धा समजतात, पण अजगर आणि ह्या सापामध्ये खूप असं डिफरन्स आहे. अजगर बिन विषारी आहे, हा विषारी आहे. कोणी याला अजगराचं पिल्लू समजून जवळ जाण्याचा पकडण्याचा तर बिलकुलच प्रयत्न नका करू, नाहीतर ह्याचा सावा जो आहे तो 100% हा बाईट करतो, म्हणजे करतोच फिक्समध्ये. त्यामुळे पकडण्याचा प्रयत्न नका करू.